नमस्कार. BSNLने 2026 साठी सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी एक मोठी भरती जाहीर केली आहे. चला तर मग या संधीबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. तर ही आहे एक डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे थेट भरती, आणि ती सुद्धा टेलिकॉम आणि फिनान्स या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये. आता आपण या भरतीची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. मग जागा किती आहेत? तर दोन्ही स्ट्रीम्स मिळून एकूण 120 जागा भरल्या जाणार आहेत. आकडा चांगला आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं, म्हणजे यासाठी नक्की काय पात्रता हवी. चला हेच निकष आता आपण पाहूया. इथे बघा, जागा कशा विभागल्या आहेत ते स्पष्ट दिसतंय. टेलिकॉममध्ये तब्बल 95 जागा आहेत आणि फायनान्समध्ये 25. सरकारी नियमानुसार प्रत्येक प्रवर्गासाठी आरक्षणही दिलेलं आहे. आता शिक्षणाबद्दल बोलूया. टेलिकॉम पदासाठी संबंधित विषयात इंजिनिअरिंगची पदवी लागेल, आणि हो, त्यात कमीत कमी 60% गुण असणं आवश्यक आहे. दुसरीकडे फायनान्स पदासाठी फक्त CA किंवा CMA झालेले उमेदवारच अर्ज करू शकतात. बरं, वयाचं काय? तर खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा आहे 30 वर्षे. अर्थात आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमाप्रमाणे वयात सूट आहेच, ज्याचा पूर्ण तपशील आपण इथे पाहू शकता. ठीक आहे, पात्रता तर समजली, पण निवड कशी होणार? आता आपण निवड प्रक्रियेचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे परीक्षेचं स्वरूप समजून घेऊया. सगळा खेळ फक्त एकाच परीक्षेवर अवलंबून आहे. ही परीक्षा कम्प्युटरवर ऑनलाईन होईल आणि यात सगळे प्रश्न मल्टिपल चॉईस म्हणजे MCQ प्रकारचे असतील. या परीक्षेसाठी आपल्याला एकूण 180 मिनिटं मिळतील. परीक्षेची रचना पाहिली तर दोन्ही स्ट्रीम्ससाठी ॲप्टिट्यूड टेस्ट हा भाग कॉमन आहे. यानंतर तुमच्या विषयानुसार म्हणजे टेलिकॉम किंवा फायनान्सचा एक टेक्निकल पेपर असेल. दोन्ही मिळून एकूण 200 प्रश्न असतील. एक गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी, ती म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग. प्रत्येक बरोबर उत्तराला 1 मार्क मिळेल, पण प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी पाव मार्क म्हणजे 0.25 गुण कापले जातील. त्यामुळे उत्तर देताना खूप विचार करावा लागेल. टेलिकॉमच्या टेक्निकल पेपरमध्ये कोर टेलिकॉम कन्सेप्ट्सवर सगळ्यात जास्त भर आहे, जवळपास 45%. त्यानंतर नेटवर्क्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा नंबर लागतो. आणि फायनान्सच्या पेपरमध्ये अकाउंटिंग आणि टॅक्स, कॉर्पोरेट लॉ या 2 विषयांना समान म्हणजे प्रत्येकी 30% वेटेज आहे. त्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट आणि ऑडिटिंगचा अभ्यास महत्त्वाचा ठरेल. परीक्षेत पास होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना प्रत्येक भागात किमान 40% गुण मिळवावे लागतील. आरक्षित प्रवर्गासाठी ही अट 35% आहे. पण लक्षात घ्या, फायनल मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी सगळ्यांनाच एकूण किमान 45% गुण मिळवणं बंधनकारक आहे. चला आता आपण प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. अर्ज कसा करायचा आणि महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत ते पाहू. या तारखा कुठेतरी लिहून ठेवा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 5 फेब्रुवारी 2026ला सुरू होईल आणि 7 मार्चला संपेल, म्हणजे अर्ज करायला साधारण 1 महिन्याचा वेळ आहे. आणि परीक्षेची अंदाजित तारीख आहे 29 मार्च. अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि पूर्णपणे ऑनलाईन आहे. BSNLच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करा, कागदपत्र अपलोड करा, फी भरा आणि शेवटी अर्जाची एक प्रिंट काढून स्वतःकडे जपून ठेवा. बस. परीक्षा शुल्काबद्दल बोलायचं झालं तर खुल्या आणि EWS प्रवर्गासाठी ते आहे 2500 रुपये, तर SC, ST आणि PWBD उमेदवारांसाठी हे शुल्क 1250 रुपये असेल. समजा अर्ज भरला, परीक्षा दिली आणि निवडही झाली, पण त्यानंतर काय? BSNLमध्ये ट्रेनी म्हणून काम करताना काय जबाबदाऱ्या असतील आणि करिअरचा मार्ग कसा असेल हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 24,900 ते 50,500 या IDA पे स्केलमध्ये नियुक्त केलं जाईल, जे एक खूपच चांगलं पॅकेज आहे. इथे 2 महत्त्वाच्या अटी आहेत ज्या नीट समजून घ्या. एक म्हणजे सुरुवातीला 2 वर्षांचा प्रोबेशन पिरियड असेल, ज्यात तुमचं ट्रेनिंग होईल. आणि दुसरं म्हणजे नियुक्तीनंतर कमीत कमी 5 वर्ष BSNLमध्ये सेवा देण्याचा एक सर्व्हिस बॉन्ड असेल. करिअर ग्रोथच्या बाबतीत ही एक जबरदस्त संधी आहे. विचार करा, सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून फक्त 3 वर्ष सेवा पूर्ण केल्यावर आपण थेट असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे AGM पदावर बढतीसाठी पात्र होऊ शकता. तर ही होती BSNL सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी भरतीबद्दलची सगळी माहिती. एका मोठ्या सरकारी कंपनीत चांगल्या पदावर आणि उत्तम करिअर ग्रोथसह स्थिर होण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. आता प्रश्न हा आहे की ही संधी आपल्या करिअरसाठी योग्य आहे का, याचा विचार नक्की करा.